सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता पहा, मी तर रोजच तुम्हाला काही ना काही माहिती सांगते, पण आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या या समाधी स्थळामध्ये आपली शाळा आहे आणि मोजरीला सुद्धा आपण त्यांच्या पावनभूमीत आहे आणि आपण गुरुकुंज आश्रमामध्ये आपली शाळा आहे. तर त्यांच्याविषयी आपण रोज काही ना काही 4-5 ओळी तुम्हाला माहिती पाहिजे. तर ग्रामगीता लिहिली आहे ना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना, त्या ग्रामगीतेमध्ये जपानची संस्कृती सांगितली आहे आणि जपानचं पूर्ण एक पुस्तकच आहे, जपानची यात्रा. ते जपानमध्ये गेले होते आणि तिचं संस्कृती पाहिली, कसे लोक राहतात, त्यांचं जेवण कसं आहे, कोणते व्यवसाय करतात, आणि मग ते पाहून आल्यावर आपण पुस्तक लिहू शकतो ना. त्यांनी लिहिलं, पण आपली सहल गेली म्हणजे आपण लिहू शकतो काय? नाही. आपली सहल जाऊ, आपण आपल्या आईसोबत फिरायला जाऊ, आपण कधीच माहिती घेत नाही. जर लिहून ठेवली त्या पुस्तकात तर पूर्ण राहते ना. एक डायरी घ्या मोठी, आपल्या जीवनाचे वृत्तांत त्याच्यात रोज लिहत जा, जसं दैनंदिन डायरी सांगितली होती मी तुम्हाला तशी. तर यानं काय होते, तुम्ही विसरत नाही. मग आठवण येते आपल्याला, अरे आपण चिखलदऱ्याला गेलो होतो ना, थंड हवेचं ठिकाण आपल्या महाराष्ट्रातलं आपण जे पाहिलं आहे. तर मग तिथं काय काय होतं, हिरवी झाडं कशी होती, कोणते मंदिरे होते, हे आपण शोधलं आहे. मग तुम्ही त्याचं वर्णन लिहिता. आम्ही पंचबोल पाहिलं, एक आवाज दिला की 5 बोल येते ना चिखलदऱ्याला. तिथं एक मस्त ओढ होता, नदी होती. हे लिहिल्यानं काय होते, भाषिक विकास होते, लेखनाचा विकास होते, स्मरण शक्तीचा विकास होते. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा जपानमध्ये गेले, जपानची संस्कृती पाहिली, त्यावेळेस तिथले लोक घरच्याच सांडपाणी, जे आपलं आंघोळीचं भांडे धुण्याचं पाणी असते, त्याच्यावर तिथल्या लोकांनी जागा असली तर एक परसबाग तयार केली. प्रत्येकाच्या घरोघरी परसबाग तयार केली, त्याच्यावरच पूर्ण भाजीपाला पिकवतात, घेतात ते. मग रासायनिक खताचा आहे का तो भाजीपाला? त्याला औषध दिली आहे का? त्या सल्फेट युरिया दिला आहे का? नाही. बिना औषधाचा तो भाजीपाला नैसर्गिकरित्या त्यांनी पिकवला आणि तो आहारात घेतला. खर्च वाचला, चांगली सवय लागली, औषधापासून बचाव झाला, आरोग्य चांगलं राहिलं. किती चांगलं आहे तो त्यांचा उपक्रम. आपण आपल्या गावामध्ये इकडे भारतातले लोक करतात काय, त्यांच्या घराजवळ एकरभरी जागा असली तर ते काही लावत नाही, एक झाडे लावत नाही, ते तशीच पडली राहते. काही काही लोक शहरातही आता एवढासा फ्लॅट राहते तरी झाडं, एवढ्याशा कुंडीत लिंबाचं झाड लावते, फुलं लावते वेगवेगळ्या प्रकारचे. एक निसर्ग सौंदर्य आहे, आपले डोळे छान राहतात, त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आपल्या घरी फुलं विकत न आणता 20 रुपयाची फुलं घरीच निघतात. बेलाचं झाडं लावायचे, ते औषधीयुक्त उपयोग आहे. तुळशीची झाडं लावायची कुंड्यामध्ये, ते औषधी उपयुक्त आहे. ते झाडं आरोग्याला चांगले आहे. आपण असं करत नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, त्यांची ग्रामगीता आज तेवढी म्हणजे तुम्हाला त्यांनी त्यावेळेस लिहून ठेवली, ते आता सगळं तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे ग्रामगीतेचा. तशाप्रमाणे वागलं तर आपली भारतातली संस्कृती सुधारते, आपण जास्त दिवस जिवंत राहू शकतो आणि आपल्याला एवढं वळण लागू शकते, आपल्या भारताचा विकासही होऊ शकतो. तिथं पाहिलं त्याने एक गोष्ट समजली, मग तिची संस्कृती, इथली संस्कृती. तिथं परसबाग तिने घरीच तयार केली सांडपाण्यावर. आणि दुसरं म्हणजे जेव्हा ते पाहुणे म्हणून जातात ज्याच्या घरी, त्याच्या घरी चपला ह्या कशा ठेवतात, रांगेमध्ये. कधी पाहुणे म्हणून गेलं तरी घरोघरच्या आपल्या घरी 5-6 लोकांच्या चपला असतातच, त्याही व्यवस्थित त्या ठेवतात. नाही तर आमच्याच घरी पोरगी इकडे चप्पल काढून ठेवते, पोरगी इकडे काढून ठेवते, इकडे काढून ठेवते. असं कसं दिसते ते? रांगेत जर असलं, चप्पल स्टँड असलं तर त्याच्यापेक्षा चांगलं स्टँडवरच ठेवायचे. एवढंसं स्टँड राहते पण 10 जणांच्या चपला बसते त्याच्यामध्ये. आणि जर खाली ठेवलं तर इतके पसरते आणि ते वळणात ठेवल्या नाही. तर आजपासून एक तरी गुण शिका, नीटनेटकेपणा, घरी चप्पल व्यवस्थित ठेवायची. आज मी बोलून राहिली तर तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक मूल्य तुमच्यामध्ये रुजलं, नीटनेटकेपणा, तर तुम्हाला पावन झाले. ते म्हणते माझ्या ग्रामगीतेमधलं कृती करा, ऐकू. मला माझ्याजवळ नमस्कार करायला नाही आले तरी चालते, पण माझी जी ग्रामगीता आहे त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे त्याच्यानुसार तुम्ही वागा. 2 गोष्टी सांगितल्या मी, एक वळण म्हणजे चपला कशा रांगेत ठेवायच्या. तिसरं, तिथं ज्या घरी पाहुणा आला तिथे तो पाहुणा दुसऱ्याच्या घरी संडासला जात नाही, त्याला त्याच्या घरी जाते संडास. जर जायचं असलं त्याला, आपण कसं ज्याच्या घरी गेलो त्याच्या घरी जर आपली विसर्जन संस्थेची जर इच्छा झाली समजा, आपण त्याचे पटकन जातो. पण तसं नाही, घरी जातो. हे एक तिथं होतं चांगलं. आणि बचत पैशाची, कशाचे फालतू पैसा खर्च करत नाही. कपडे कधी कमीत कमी भावाचे आणि फक्त अंग शरीर झाकण्यापुरतेच मर्यादित घेतात. कपड्यात खूप पैसा खर्च करत नाही. आपल्या भारत देशामध्ये कपड्यावर खूपच पैसा खर्च करते. घरात कपडे जास्त राहिले आहे की नाही.
ह्या कपडे भारी भारी, त्याच्यात एवढा पैसा जाते. ते ना मस्त घरं वाढले, मग छानपैकी बगीचा तयार केले, बगीचा चांगली पुस्तकं लिहितात, शिक्षणासाठी पैसा खर्च करतात, शिस्त वळण सगळं तिथं गोष्टी चांगल्या आहेत. म्हणून हे राष्ट्रसंतांनी या जपानच्या यात्रेमध्ये ते पुस्तक लिहून ठेवलं आहे. आणि ते हर देश में तू हर देश में तू हे गीत तिथं म्हटलं त्यांनी. हे गाणं कुठं म्हटलं आहे त्यांनी? जपानमध्ये. पहा, हर देश में तू हर देश में तू तेरे नाम अनेक तू एक ये. हे तिने तिथं आठवलं. आणि आम्हाला प्रश्न आला, तुम्ही जेव्हा ग्रामगीतेचे पेपर देतात तुम्ही, त्यावेळेस हे जपानच्या पुस्तकाचा प्रश्न आला तर हे जपान हे गीत कुठं म्हटलं आहे? हर देश में तू हर देश में तू. म्हणून ते तुमचे जे छोटे छोटे पुस्तक आहे ते फाडू नका. हे पुस्तकं बरोबर ठेवा. तुम्ही प्रवेश परीक्षापासून दिलेले, तुम्हाला ग्रामगीताच्या वाचायचं असेल तर ते पुस्तक पूर्ण वाचा लागतं. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही 3-4 जे परीक्षा दिल्या आहेत, प्रवेश, प्रवीण, परिचय, हे सगळे पुस्तकं वाचून ठेवा, पाठ करून ठेवा. ग्रामगीता वाचा, ग्रामगीता वाचा मस्त. तर तुम्ही ग्रामगीताच्या व्हाल आणि मधातून परीक्षा सोडू नका. त्या शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घ्या तर तिथे परीक्षा आहे, बसायचं. मला सांगायचं इथे बस, तिथं नसली तर मी बसवून तुम्हाला. आणि मग PhD करायचं त्याच्यामध्ये. तुम्ही डॉक्टरेट पदवी मिळवू शकता. डॉक्टर पार्थ नंदकिशोर सुपटकर असं म्हणून मग हा ना. PhD केली म्हणजे डॉक्टरेट होतो, आपण तज्ञ होतो त्या विषयामध्ये. समजलं मुलांना? हो. छान. स्वागत.